थोडं अंतर ठेवा. थोडं अंतर ठेवा. साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे. त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली. शुभेच्छा तर दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवा, पुढची 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं आहे, शुभेच्छा दिल्या. पण अनेकदा ईव्हीएम सरकार म्हणून तुम्ही अर्थात उल्लेख बघा, करता. आमचं संशय असेल, जनतेचा संशय असेल की ईव्हीएम सरकार हे आहे, पण आता जी परिस्थिती आहे आपण पाहता, आज आम्ही चर्चेत देखील अनेक विषयांवर सहभाग घेतलेला आहे, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत आहोत आणि मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही बाजू ह्या एकत्र काम करायला पाहिजेत. निकाल आम्ही कोर्टात जाऊ वगैरे हे सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ईव्हीएमवर जो संशय आहे तो आहे आणि तो आम्ही बोलत राहू, कारण आपण पण देखील आपल्या माध्यमातून तो संशय अनेकदा लोकांसमोर आणलेला आहे. कुठच्या पद्धतीने मतदान झालं, 76 लाख मतं कशी वाढली वगैरे हे सगळं आहे. पण दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी काम करावं, महाराष्ट्राच्या हिताचं काम करावं आणि शुभेच्छा दिल्यात.